चंदगड शहरापासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर असणारे या ठिकाणाला आपण भेट देणार आहोत. मित्रांनो, कोको राईडमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. खूप सुंदर निसर्ग, झाडी झुडपांनी नटलेले हे ठिकाण चंदगड जवळच आहे. ये काय रोड आहेत माहीत आहे मित्रांनो. अशा रोडला ना राईड करायला खूप मजा येते. महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक घाट तिल्लारी घाट. बर का मित्रांनो, इथे ड्रायव्हरही घाबरतात. 70 डिग्रीचा चढ उतार. इथे जीव मुठीत घेऊन घाट उतरायला लागतो. आणि याच घाटात मित्रांनो मुक्तेश्वर महादेव मंदिर आहे. ओमकार बनूनी ओमकार ओमकार. वळणं अशी आहेत ना, ड्रायव्हरला काय गाडीमधील सर्वांना चक्कर येईल. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात इथे येणं म्हणजे चक्क यमदेवाला भेटून जाणं. इकडे येताना गाडी सावकाश चालवा मित्रांनो. नागमोडी वळणं अशी आहेत ना की गाडी चालवतोय की यात्रेत पाण्यात बसतोय हेच कळना. आणि बरं का मित्रांनो, इथली माकडे काळ्या तोंडाची आहेत. आंबोलीसारखी लाल तोंडाची फॉरेनर माकडे नाही तिथे. या जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हत्ती आहेत जे कर्नाटक जंगलातून प्रवास करून इथे येतात. मित्रांनो, आता हा पुढचा सीन बघा. अब्ब काय आहे हे? घाट आहे की आम्ही स्वर्गात गेलो? या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे या घाटात खूप मोठी अखंड दगडं आहेत.
मित्रांनो आता आपण तिलारी घाटात आहे आणि हा बघा रोड आणि हा दगड बघा कसा आहे. हा रोड असा आहे रोड. मित्रांनो हा अखंड दगड बघा आणि हा असा उभा आहे की वाटते की अंगावरच पडेल. हे बघा मित्रांनो हे असे मोठे दगड आहे आणि इथंच एक इथे मध आहे अगेमो आहे बघा. तुम्हाला झूम करून दाखवतो. फक्त 7 किलोमीटर घाट आहे पण 70 तास झाल्यासारखं वाटतंय. आणि ही घाटातून उगम झालेली तिल्लारी नदी. नदीपाशी आल्यावर जरा गारगार वाटला बाबा. आणि कोकणात आल्यावर मासे खायला लागतात की भावानो. आणि या हॉटेलमध्ये आपण फिश थाळी खाल्ली. आय काय व्हरायटी आहे बघा मित्रांनो.